त्यानंतर या सगळ्याच्या नंतर आता खरं तर या महिलेची नेमकी बाजू काय आहे आणि तिला या सगळ्यावरती काय म्हणायचंय हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर त्या स्वतः आहेत. काय सांगाल, जे काही तुमच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत, तुमचं स्पष्टीकरण काय? मॅम, ह्याच्यामध्ये मी कुठेही पळून गेलेली नाही आहे. पहिली गोष्ट, कारण सत्य पाठीमागं आहे माझ्या, देव पाठीशी आहे. मी ह्या सगळ्याला घाबरत नाही. ॲक्च्युली मी तुम्हाला आज एक न्यूज देण्याकरिता भेटलेली आहे. तर विजय गोरखे, स्वाती बलकवडे आणि विश्वनाथ कदम या तिन्ही लोकांची वाई पोलीस स्टेशनमध्ये मी 8 तारखेला सोमवारी FIR दाखल केलेली आहे. विषप्राशन करणे, गर्भपात आणि त्याच्यानंतर सहआरोपी अशी टोटल 23 वर्षाची शिक्षा असलेली ही कलमं आहेत. आणि त्याच्यामध्ये वाई पोलीस स्टेशनचा संपूर्ण तपास देखील झालेला आहे. काल मांढरदेवी क्षेत्रात जाऊन आम्ही सगळे फॉरेन्सिक लॅबची टीम आणि पोलिसांच्या 2 गाड्या घेऊन आमचा तपास सगळा यशस्वी झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मला गृहमंत्रालयातनं वर्षा बंगल्यावरनं जी काही मदत मिळाली त्या मदतीबद्दल, म्हणजे मोकाशी सर आहेत जे सचिव फडणवीस साहेबांचे, त्यांनी तातडीने SP साहेबांना, वाईच्या साताराच्या तुषार दोशी साहेबांना फोन करून माझी सगळी हालत सांगितली, माझे सगळे पुरावे पाहिले. त्यानंतर मी साताराला जाऊन तुषार दोशी साहेबांना भेटले, घडलेली सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी लगेच DYSP साहेबांना फोन करून तातडीने माझे गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत. आरोपी अटकेची वाट पाहत आहे. आणि मी माननीय हायकोर्टात जी रीट मांडली होती विश्वनाथ कदम यांचा, माझा 376चा गुन्हा कोथरूड पोलीस स्टेशनने दाखल न करता मी त्याच्यावर अत्याचार केल्याची जी खोटी न्यूज लावली होती अनेक विविध माध्यमांनी, तर त्याच्यावरती डिफॉर्मेशन ॲक्ट आणि ज्या उज्ज्वला गौडताई आहेत BJPच्या, त्यांच्यावरती मी आबरू नुकसान भरपाई दावासाठी त्यांना जी हायकोर्टात पार्टी केलेली आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये स्टेट महाराष्ट्र पोलीस म्हणजे कोथरूड पोलीस स्टेशनचे सिनियर PI ह्या सगळ्या केसमध्ये पुन्हा एकदा पार्टी झालेले आहेत. 25/25/2025 असा माझ्या हायकोर्टच्या रिट पिटिशनचा नंबर आहे. कालच माझं दाखल झालेलं आहे प्रकरण. नेक्स्ट वीक नोटीस इश्यू होणार आहेत. याच्यामध्ये ज्यांनी माझ्यावर घाणेरडे आरोप केलेले आहेत की मी पुरुषांना फसवते, महिलांना फसवते, ताई मी आत्ता सगळे 10 ते 12 रेकॉर्डिंग तुम्हाला वाजवून दाखवू शकते की ज्याच्यामध्ये मी माझ्या कामाची ऑनलाईन फी घेतली, इतकंच आहे त्याच्यामध्ये. तुळजापूर येथे 376, 420 आणि 379 हे असं कलम लावलेलं आहे. ती FIR झालेली आहे, तो गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्या मी मेहुण्याला कॉन्टॅक्ट करून घडलेला सगळा प्रकार सांगितलेला आहे. त्यांनी वॉरंटसाठी आता प्रयत्न चालू केलेले आहेत सध्या जोराचे. भादा पोलीस स्टेशनला 326 खोटा असल्याचे सगळे पुरावे मी पाठवलेले आहेत. हा माणूस खोटे गुन्हे दाखल करतो. ह्याच्या आईला सोबत घेऊन यांनी जे काही गुन्हे दाखल केलेत माझ्यावरती, त्या गुन्ह्याच्या सगळ्या चौकशीला मी हजर राहणार आहे. कारण माझ्याकडेही पुरावे आहेत. याची पण मी रीट दाखल केलेली आहे. मंगळवारी माझी हायकोर्टची रीट ती पण सँक्शन होणार आहे. तुम्ही माझ्यावर जेवढे गुन्हे दाखल करणार तेवढं मी त्याचं हायकोर्टला प्रत्युत्तर देणार. कारण हायकोर्टला खोट्या केसेस घेतल्या जात नाहीत. माननीय कोर्टाने कोथरूडची माझी रीट एक्सेप्ट केलेली आहे. त्याबद्दल मी कोथरूडचे धन्यवाद मानते. वाई पोलीस स्टेशनचे API गवळी साहेब, अमोल गवळी साहेब, त्या सोनावणे मॅडम, त्याच्यानंतर त्यांचे जे PI साहेब आहेत जितेंद्र सर, ही खरं वर्दीतली देव माणसं आहेत. ह्या लोकांनी मला एवढी मदत केली. अक्षरशः मी आजारी असल्यामुळे मला म्हणजे स्टँडपर्यंत सोडणे, आणणे, पाणी, जेवण सगळ्यांची माझी त्यांनी व्यवस्था केलेली. माझ्या क्रॉस कंप्लेंटसाठी ही सगळी टीम अहोरात्र झटत आहे. अहोरात्र मला ते हे करत आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे पण खूप आभार, त्यांच्या सचिव मंडळींचे पण खूप आभार की त्यांनी माझी खरी बाजू जाणून माझ्या प्रकरणात क्रॉस कंप्लेंट घेतल्यात, ॲक्शन्स घेतल्यात. शहेनशाहवरती पण मी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यात त्याची आई, सहआरोपी नसीम बानो, त्याच्यानंतर त्याची भाडेकरी समीना पटेल, आशा आवळे, दीपाली मोहिते, या सगळ्यांना मी याच्यामध्ये सहआरोपी केलेला आहे. कारण आशा आवळे यांनी चौकीतला माझा नसीम बानो यांचा अर्ज काढून त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करून त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून हे सगळे उपद्व्याप केलेले आहेत. तर दीपाली मोहिते ज्या माझ्या विरुद्ध बोललेले आहेत, तर दीपाली मोहिते ताई, तुमची जी खंडणी दाखल झाली ना, तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही आहे. दत्ता काळभोर ह्या माणसाचं ज्युरिडिक्शन
हिंजवडी पोलीस स्टेशन येतं, कारण ते बावधानला राहतात, त्याच्यामुळे त्यांची बावधानची FIR हिंजवडीत होते. आणि त्यावरती जी तुमची खंडणी दाखल झाली ना, त्याच्यात तुम्ही 17 लाख रुपये त्या माणसाकडनं घेतलेलेचे कागदोपत्री पुरावे आहेत. सेशन कोर्टाला ही केस चालू आहे. तुम्हाला हायकोर्टला जामीन झाला नाही, सुप्रीम कोर्टाला जामीन झाला नाही. तुम्ही आमचे आहेत ना, आमच्या चारित्र्यावरती आहे ना, तुम्ही शिंतोडे मारण्यापेक्षा आहे ना, स्वतःचं काय चाललंय ना ते फक्त बघा. तर खरी गोष्ट ही फेक FIR आहे. FIRचे मध्ये खंडणीचे इसेन्शियल असे असतात की समोरची व्यक्ती तुमच्या ओळखीची नसावी, त्याच्यात तुमचं कधी कॉन्व्हर्सेशन नसावं, कधी कॉन्टॅक्ट नसावे, तुमचेच फक्त त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटला पैसे असावे. त्याबद्दल जर तुम्ही ओळखीची व्यक्ती आहे, तुमच्या देवाणघेवाण चालू आहे, तुम्ही एकमेकांचं काम करत असाल, तर मला झोन 3 आणि झोन 5ला एवढंच सांगायचं आहे की ही खंडणी दाखल होत नाही. तुम्ही जे फेक गुन्हे दाखल करताय ना माझ्यावर अंडर एस्टिमेट करण्यासाठी, त्याला मी ना उच्च न्यायालयात सडेतोड दाद मागितलेली आहे. इल्लीगल बेकायदेशीर प्रकरणात गुंतवून अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर मी हायकोर्टाकडनं सस्पेंडची ऑर्डर काढल्याशिवाय राहणार नाही. या प्रकरणात मी फक्त CP साहेबांना पार्टी केलं नाही, कारण ते बिचारे खूप चांगले आहेत. त्यांनी वेळोवेळी मला मदत केलेली आहे. माझ्यासाठी ते गॉडफादर आहेत, माझ्यासाठी तो देव माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, PSI वैशाली सूळ मॅडम, तुम्ही घाबरू नका. मी तुमचं पण हायकोर्टला बाजू मांडलेली आहे. तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाहीये. तुम्ही आरोपीला शिक्षा देताना जात पात धर्म भेद काही बघितलेला नाही. विजय गोरखे अत्यंत नालायक नीच खोटारडा माणूस आहे. कायद्याने त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायची ती घेतलेली आहे. जर उद्या तुमच्या नोकरीमध्ये कुणी आलं तर मॅटमध्ये जाऊन किंवा हायकोर्टला जाऊन मी तुमच्या बाजूनी भांडणार आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही वर्दीमधला देव माणूस आहात. संभाजी कदम साहेब, तुम्ही जी मला मदत करताय त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते. आपल्यातले काही डिस्प्यूट असेल, मी अँटिसिपेटरीसाठी गेलेली आहे. हायकोर्टाला काल माझा नंबर पडलेला आहे. नोटीस इश्यू होईल. या सगळ्यातनं मी तुम्हाला तपासाला हजर राहणार आहे. माझ्याकडे कुठलाही गुन्हा नाही, कारण मी आत्ता खूप आजारी आहे. तुम्ही बघत असाल तर मी काल रात्री सलाईन लावून माझ्या ऑक्सिजन लेवल कमी आहे. त्याच्यानं माझ्या ज्या कोर्टमधल्या माझ्या वकील अश्विनी खंडाळे मॅडम आहेत, त्यांना मेडिकलचे मी सगळे पुरावे पाठवलेले आहेत. मेडिकल सगळं पाठवलेलं आहे. तुळजापूरचा जो काही 2 दिवसात माझा गुन्हा दाखल होईल त्याचेही मी हायकोर्टला रिटमध्ये क्रॉस कंप्लेंटचे पुरावे देणार आहे. शहेनशाह मकानदारचे आत्ता माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, तर तुम्हाला त्यातला मी एक पुरावा दाखवू शकते. वेट अ मिनिट. जेव्हा मी विश्वनाथ कदमकडे जाणार असं म्हटल्यानंतर प्रथम मी तुम्हाला ही वाई पोलीस स्टेशनची FIR दाखवते. 312/2025 याच्यामध्ये विश्वनाथ कदम, स्वाती बलकवडे आणि विजय गोरखे हे 3 आरोपी आहेत. टोटल शिक्षा 23 वर्षाची आहे. आणि याच्यासाठी हा नॉन बेलेबल ऑफेन्स असून हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. तर त्याच्यामध्ये लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. स्वतः SP तुषार दोषी साहेब याच्यात लक्ष घालता येत. फडणवीस पण साहेब मुळात तुमच्यावरती जे आरोप केले गेले होते आतापर्यंत की तुम्ही सुरुवातीला काही पैसे जे आहेत ते पुरुषांवरती खर्च करता आणि त्यानंतर मात्र त्यांना अशा पद्धतीने कुठेतरी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून परत पैसे लाटता, याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? कुठल्या पुरुषांकडनं जर मी पैसे लाटले असेल ना, तर दीपाली मोहितेंनी जसं आहे ना बॉन्ड पेपरवर 17 लाख रुपये घेतले ना, तसे बॉन्ड मला आणून द्यावेत. तसे त्यांच्याकडनं काय माझ्यावर गुन्हे दाखल का केले जात आहेत, मला अटक व्हावी. अटकेचे काही नियम आहेत. जर मी हायकोर्टला प्रोसीड करते, FIR क्वॅशिंग करते, क्वॉश करते, तर पोलिसांनी ह्या सगळ्या भानगडीत पडू नये. कारण ह्या लोकांचं 4 दिवसाचं 5 दिवसाचे व्हिडिओ आंदोलन आहेत. तुमची कायमस्वरूपी नोकरी आहे. याच्यामध्ये हायकोर्टाने कडक कारवाई करावी. माझं ABP माझाचं, साम मराठीचं, लोकमतचं आणि ह्याचं जय महाराष्ट्राचं ऑलरेडी डिफॉर्मेशन मी हायकोर्टला दिलेलं आहे. पण तुमचं असं म्हणणं होतं की तुम्ही विश्वनाथ कदम यांच्याबरोबर लग्न केलेलं आहे. हो, आहे, केलेलं आहे लग्न. ते असं म्हणतात की असं काहीच नाही, ते खोटे फोटो आहेत, ते यायचे फोटो आहेत, मॉर्फ केलेले. ते एडिट केलेले फोटो आहे मॅडम, लगेच कळतात. ओरिजिनल फोटो आहे. तुम्ही जर ते व्यवस्थित बघितले तपासामध्ये तर ते एडिट केलेले फोटो नाही आहेत. विश्वनाथ कदम माझ्याबरोबर फोटो काढताना एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे आरतीचा.
जेन्युन फोटो जेन्युन व्हिडिओ आहेत. आता ते लग्न त्यांना मान्य नसल्यामुळं ते आता हे सगळं करतायत. तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. हायकोर्ट त्यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई करणार आहे ती करणारच आहे. त्यांनीच उलट लग्नाचं आमिष दाखवून माझ्यासोबत जे 8 दिवस शारीरिक संबंध केलेत ना, त्याचे फक्त त्यांनी मला पुरावे द्यावेत. आणि शहेनशाह मकानदारचे मी तुम्हाला आता सर्व पुरावे देते की त्याच्यामध्ये त्यांनी काय काय मला पाठवलेलं आहे ते. 1 मिनिट हा मॅडम. पण असं सगळं झालं तरी जे विजय गोरखे हे तुम्ही नाव घेताय, या पण व्यक्तीचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्याशी लग्न केलेलं होतं. मग त्यांच्याशी तुम्ही लग्न केलंय का? नाही मॅडम, त्यांनी माझं जे काय आहे ना मेडिकल आपलं सॉरी त्यांनी माझं विजय गोरखे यांनी माझं आहे ना महाराष्ट्र शासनचं गव्हर्नमेंटचं लग्नाचं सर्टिफिकेट आणून द्यावं. फोटो कोणालाही एडिट करतात. टेक्नॉलॉजी आता ॲडव्हान्स आहेत सगळ्या. तुम्ही कोणाच्याही फोटोला कुठलाही फोटो जोडू शकता. आता ह्याच्यात बघा मॅडम, तुम्ही बघा शहेनशाह मकानदारचे माझे जे मेसेज आहेत ते मला दिलेले ते तुम्ही ह्याच्यात पाहू शकता. याच्यात शहेनशाह मकानदार मला काय म्हणतोय, मी म्हटलं नाशिकचं काम करून मी विश्वनाथ कदमला भेटणार. त्यावेळेस त्यांनी मला बुक्की दाखवलेली आहे. त्याच्यानंतर रागाचं चिन्ह पाठवलेलं आहे. आणि त्याच्यात ते काय म्हणालेत, माझे दिमाग खराब नको करू, मला फक्त वेळ दे. ते हिनाचे काहीतरी विल्हेवाट लावू दे, मग ॲक्शन करू आपण लग्नाचे. ओके, मी मनातले बोलतोय. ओके, यू अंडरस्टँड, लव यू सो मच. तर हा मी म्हणते माध्यमांनी आहे ना हे फक्त आहेत ना मेसेज उचलावेत. तर मला एकच एवढं म्हणायचं आहे, उगाच माझं नाव बदनाम करून तडीपार करून अटक करून तुमचं काहीही होणार नाही आहे. कारण मी कशालाही कुठल्याही गोष्टींना घाबरत नाही. मी घाबरत असते ना तर सगळीकडे फिरून तुमच्या मी FIR दाखल केल्या नसत्या. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला जे म्हटलं जात आहे की तुम्ही ब्लॅकमेलिंग क्वीन आहात वगैरे असं एक तुम्हाला नाव ठेवलं गेलंय सध्या, याच्यावर काय वाटतं? गौडताई, तुम्ही किती पैसे घेतले मला एकदा सांगा हो. तुमचं हायकोर्टाला मी 10 लाखाचं डिफॉर्मेशन लावलंय. कुणाला ब्लॅकमेल केलंय ना त्याचं फक्त तुम्ही हे सांगा, नाव सांगा त्याच्या अकाउंटला. त्यांनी मला किती पैसे दिलेत, मी त्याला किती पैसे दिलेत, एवढेच प्रूफ करा फक्त. कुठल्याही पुरुषांबरोबर माझी नावं आहे ना जोडून माझं चारित्र्य आहे ना तुम्ही खराब करू नका. माझं चारित्र्य खराब करायचा तुम्ही जर प्रयत्न केला ना तर मी तुम्हाला सुद्धा आहे ना हायकोर्टला आहे ना स्पेशल पार्टी करून आहे ना तुमच्यावरती आहे ना. तुम्ही काय करताय माहितीये का, कुणीतरी तुम्हाला पैसे देऊन हे सगळं स्पॉन्सर करताय. कोण देत आहे पैसे असं वाटतं? ह्याच्यात सगळे पैसे दीपाली मोहितेचा सगळा हे काय म्हणतात ना सपोर्ट आहे सगळ्यांना, असं मला बाहेरून कळालेलं आहे. तर दीपाली मोहिते मॅडम, तुमच्यावरती हिंजवडीमध्ये जी खंडणी दाखल आहे ना त्याच्या सेशनला जी कोर्ट केस चालू आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही आरोपी सिद्ध झालेला आहेत. आणि तुम्ही दत्ता काळभोरची बलात्काराची कंप्लेंट केली. तुम्ही सूळ मॅडमला त्रास दिला, अटक झाली नाही म्हणून तुम्ही लोकमतला स्वतःवर अन्याय झाल्याची जी बातमी लावली ना आणि पोलीस स्टेशनला जो तुम्ही त्रास दिला ना तर त्या पोलीस स्टेशनच्या आवारात राहण्याची आता तुमची हे नाही आहे. कारण तुम्हाला पोलिसांनी मदत करून सुद्धा तुम्ही त्यांच्या नावाने आज विरुद्ध बोलताय. माझं ज्युरिडिक्शन, मी पुण्यात राहते, मग हिंजवडीला कसं झालं? तर दत्ता भाऊच्या ज्युरिडिक्शनप्रमाणे हिंजवडीत केस दाखल होते. एवढं कायद्याचं ज्ञान नसेल ना तर बोलायची आहे ना तुम्ही शायनिंग मारू नका तिथं चॅनलवर. तुम्ही कायद्याचं ज्ञान त्यांचं काढताय, तुम्हाला कायद्याचं खूप ज्ञान आहे. तुम्ही असं म्हणता की तुम्ही हायकोर्टाच्या वकील आहात, असं म्हणून तुम्ही अनेक केसेस घेतल्या, त्यांच्याकडून पैसे घेतले, मात्र या केसेसचं पुढे काहीच झालं नाही असा एक आरोप तुमच्यावर होतो. तुम्ही खरंच वकील आहात की नाही आहात? मी लॉ स्टुडंट आहे, मी एक्सटर्नल करते. हायकोर्टाला मी कामं करते मॅडम. हे बघा, लॉ स्टुडंट म्हणजे लॉयरचाच अधिकार प्राप्त होतो. सनद आहे का? सनद आहे का? सनद 2 वर्षांनी मिळेल मला. माझे फॅमिली इश्यूज आहेत त्यामुळं मला 5 वर्ष कंप्लीट करता आली नाही. लॉकडाऊनमध्ये जर लॉकडाऊनमध्ये पडलं नसतं तर आज माझ्याकडे सनद असती. माझं शिक्षण चालू आहे, मी कायद्याची पुस्तकं वाचतीये, रीड करतीये. आणि माझ्या 2 नवऱ्यांव्यतिरिक्त मी कुणालाही बलात्कारासाठी, तो मुत्तुस्वामी जो मेला ना तो भिवून मेला, त्याचे सगळे आहेत ना जे काय आहेत ना त्यांच्या संस्थेचे फ्रॉड त्या माननीय नीलमताईंनी त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन तुम्ही आता म्हटलात की 2 पती सोडून, मग हे 2 नेमके कोण आहेत हे 2 व्यक्ती? माझे फक्त सुरवसे, गोपाळ तात्याराव सुरवसे आणि नितीन बाजारे हे 2च मिस्टर आहेत. बाकीच्यांशी मी कुणाशी लग्न केली असेल तर त्यांनी मला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आणून द्यावं.
ज्यांच्याशी मी व्हॅलिड लग्न म्हणजे केलं हे असेल. बाकीचे जे म्हणतायत तुम्ही लग्न केलं वगैरे हे सगळं खोटं आहे. सगळं खोटं आहे सगळं. बरं हे का मग खोटं असं बोललं जातंय तुमच्या विरोधात? काय वाटतं? काय कारण काय वाटतात ही खोटं बोलण्याची? अहो मॅडम, माझं त्यांना पाहवत नाही. मी कोथरूडमध्ये आणि अचानक का हे सगळं सुरू झालं? म्हणजे अगदी 2 महिन्यांआधीपर्यंत तुमचं नावही कुणाला माहिती नव्हतं, हे प्रकरण कुणाला माहित नव्हतं. आता अचानक राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून लोक समोर येत आहेत आणि तुमच्या विरोधात हे गुन्हे दाखल करतात. का गुन्हे दाखल करतायत माहितीये का? ज्यावेळेस मी स्वाती बलकवडेचा फ्रॉड बाहेर काढायला सुरुवात केली सांगवी पोलीस स्टेशनला, तिथपासून ह्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन माझ्या विरुद्ध तक्रारी द्यायला सुरुवात केल्या. 500 कुटुंब माझ्या विरुद्ध असताना, ते घर संतोषचं असताना, रफिक भाऊ शेख आणि रणजित कानगुडे यांना डावलून मी SRAचे त्यावेळेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नाद बंगल्यावर 2.5 तास उभी राहून त्यांच्या घराची कामं केलेली आहेत. त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे, मंत्रालयातले शिक्के आहेत माझ्याकडे. त्या केसर मावशी म्हणतात 55,000 मी दिले, माझ्या भावांना सोडलं नाही. अजूनही ते काय म्हणतात ना, पोलीस आहेत, इंदापूरचे पोलीस आहेत तर त्यांनी मी तिथे गेल्यानंतर घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांच्या भावांवरती कंप्लेंट झाली. समोरच्या व्यक्ती परागंदा होत्या, त्यांना त्यांच्यावर हे होत नव्हतं, FIR होत नव्हतं. मी तिथं जाऊन त्या तिथल्या पोलिसांना विनंती करून त्यांच्यावरती क्रॉस कंप्लेंट करून त्यांना उत्तम स्टे द्यायला लावून त्यांच्या भावांना हायकोर्टातनं बेल करायला लावली. तुम्ही वकील नाहीये तर तुम्ही हे सगळं कसं काय करायला? मी माझ्या सिनियर तर्फे हे सर्व काम करत असते. मी वकिलांची मदत घेते, त्यांच्या आधाराने, त्यांच्या एक्सपिरियन्सनी. मी मॅडम कुठल्याही कोर्टात वकील पत्र दाखल करून त्याच्यावर साईन मारल्या नाही. तो फ्रॉड होऊ शकतो माझा, पण मी वकील आहे, मी इतक्या पुरुषांबरोबर आहे, मी तितक्या पुरुषांबरोबर, हे गेल्या 6 महिन्यापासून बनवलेलं एक षडयंत्र आहे आणि हे कटकारस्थान आहे. याच्यात 50-50 कोथरूड पोलीस स्टेशन, मुंडवा पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर जनता सगळे. हे बघा मॅम, मी जेलला जायला घाबरत नाही. मी सगळीकडनं तयारी केलेली आहे. मी जेलला बसून जर ना ह्यांचा विजय होणार असेल ना तर मला मान्य आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही मला जेलला बसण्यासाठी कायद्याला ज्या पूरक गोष्टी आहेत ना त्या तुम्ही जरूर प्रोसीड कराव्यात. मी तुम्ही आता 2 व्यक्तींची नावं घेतली. तुम्ही म्हणलात की हे दोघच जण, या दोघांशीच माझं अधिकृत लग्न झालेलं होतं. मात्र त्यानंतर तुम्ही मागच्या वेळेस जेव्हा आपण बोललो होतो तेव्हा तुम्ही असं म्हटलं होतात की विश्वनाथ कदम यांनी तुमच्या बरोबर लग्न केलंय. मग याला लग्न ग्राह्य धरायचं की नाही धरायचं? विश्वनाथ कदमनी मला लग्नाचं काहीही डॉक्युमेंट करून दिलेलं नाहीये. ही माझी हायकोर्टची रीट आहे. ह्याच्यात मी सिम्पनिसिस काय लिहिलेले आहेत व्हेरिफिकेशनमध्ये, तुम्ही 25/25/2025 हा हायकोर्टचा रीट नंबर आहे माझा. बरं हे सगळं असलं तरी सुद्धा लेट मी क्लिअर. द पिटिशनर इज अ डिवोर्सी वेअर द रिस्पॉन्डंट नंबर 2 इज अ मॅरिड पर्सन. द रिस्पॉन्डंट नंबर 2 डेव्हलप फिजिकल रिलेशन विथ द पिटिशनर अँड ऑल्सो द said FIR is purely an abuse of process of law and have been registered with malafide intention. घाणेरड्या प्रवृत्तीने FIR दाखल केलेला आहे. इन व्ह्यू ऑफ द सेम द said FIR deserve to be quashed and petition is accordingly. म्हणजे आम्ही माननीय हायकोर्टला सांगितलंय केवळ माझ्या नावाची बदनामी करण्यासाठी झोन 2, झोन 3 आणि झोन 5 माझ्यावर गुन्हे दाखल करत आहे. माझ्याकडे पुरावे आहेत मॅडम, माझ्याकडे का कारवाई होईल? बरं, मी ब्लॅकमेलर लेडी असं जे काय बोलता येते, तर आत्तापर्यंत मला ब्लॅकमेल करायचं असतं तर त्या लोकांना अज्ञात स्थळी बोलवून परत त्यांचे मोबाईल काढून घेऊन स्विच ऑफ करून त्यांच्याकडनं कॅश पैशाची मागणी केली असती. मी ऑनलाईन फीज घेऊन भारत सरकारला टॅक्स भरला नसता. गौड मॅडम, तुम्हाला मी हायकोर्टला पार्टी केलेला आहे. नोटीस तुम्हाला पण इश्यू होणार आहे. स्वाती बलकवडे, विजय गोरखे, त्याच्यानंतर आशा आवडे, दीपाली मोहिते, शहेनशाह मकानदार, नसरीन बानो, त्याच्यानंतर शमीना पटेल आणि विश्वनाथ कदमवर तर 2 कारवाई आहेत. एक हायकोर्टातनं आहे, दुसरी वाई पोलीस स्टेशनला आहे. माझे सगळे पुरावे दाखवायला सुरुवात पण केली. जर विश्वनाथ कदमने तुमच्या बरोबर लग्न केलं होतं तर आता ते का मागे सरकलेत? का तुमच्यावरती उलटे गुन्हे दाखल करतात? नोकरी जाऊ नये म्हणून, दॅट्स इट. हे बघा, शहेनशाह मकानदारला मी तेव्हा शहेनशाहनी माझी बदनामी सुरू केली. हा, मी आर्मीमध्ये आहे असं सांगून यांनी जाली
काय म्हणतात ना कार्ड बनवलंय आणि हा सर्रास टोल माफ करत फिरतो. हा भारत सरकारची टोलची फसवणूक करत आहे. ह्याचं कार्ड तुम्ही व्यवस्थित तपासा आणि त्याच्यामध्ये जर ते नाही जाली निघालं तर पुढची गोष्ट आहे त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट, हा माणूस कुठलाही परवाना नसताना आर्मीच्या कार्डवरती आर्मीच्या ह्याच्यातनं काय कॅन्टीनमधनं दारू आणतो, त्या दारूच्या बाटल्या घरात ठेवतो आणि बाहेरच्या लोकांना डबल टिबल किमतीने तो बाटल्या विकतो. हे सगळं जेव्हा मी भादा पोलीस स्टेशनला लेखी कळवलं त्यावेळेस यांनी माझ्यावरती घाणेरडे आरोप करायला सुरुवात केले. बरं, आणखीन एक तुमच्यावरती आरोप होतो, तो म्हणजे विजय गोरखे यांच्यावरती तुम्ही ऍसिड फेकल्याचा आरोप आहे. खरंच तुम्ही ऍसिड फेकलं होतं का? मॅडम, विजय गोरखेनी माझा जो गळा दाबलाय, त्याचं ससूनचं मेडिकल आहे, त्याची ताकद मोठी आहे. मी त्याच्यावर जर ॲसिड फेकलं असेल तर त्यांनी मला ॲसिड कुठं फेकलं, कधी फेकलं, कुठून आणलं, त्याचे सगळे ससूनचे पुरावे सादर करावे. हां, आणखीन एक तुमच्यावरती आरोप होतोय, तो तुमच्या घर मालकांकडून आहे की तुम्ही पहिले 3-4 महिने घर भाडं दिलं, त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष झालं तुम्ही त्यांच्यावरतीच उलटा गुन्हा दाखल केला आणि अजूनही तुम्ही त्याच घरात राहता. त्यांचं घर मी खाली केलेलं आहे आणि त्यांच्यावर मी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही आहे. सदर व्यक्तीला कोथरूड पोलीस स्टेशनला बोलवून डॉमिनेट करण्यात आलेलं आहे. त्या व्यक्तीपासून मला काही त्रास नाही बिचारे त्यांनी. आणि हां, मला दुसरी एक गोष्ट सांगायची, नारायण पडवळनीसुद्धा माझ्या बाबतीत काही चुकीचं बोललेला नाही आहे. भविष्यात नारायण पडवळ बरोबर मी बसून समझोता करून जे काय आमच्यातले वादविवाद आहे ते संपुष्टात आणेल. असाही आता स्वाती बलकवडे, विश्वनाथ कदम आणि विजय गोरखेवर तर गुन्हा दाखल आहे. शेंशावरती पण गुन्हा दाखल आहे. त्याला साथ देणाऱ्याही लोकांवर मी गुन्हा दाखल केलेला आहे. गौड मॅडम, मी म्हणत नाही तुमची चुकी आहे ह्याच्यामध्ये, तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती देत आहे. हे बघा, शेवटी आत्ता BJP सत्तेत आहे, पण मी वर्षावर जाऊन तुम्ही जे काय माझे व्हिडिओ करताय त्याचं माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे. अधिवेशन मंत्र्यांना भेटलात तुम्ही? हो, भेटले, त्यांच्या स्टाफला भेटले. वर्षावरचं माझं CCTV फुटेज काढावं मागच्या आठवड्यातलं. मी मंत्रालयात जाऊन मी गौड मॅडमच्या विरोधात असं सांगितलेलं आहे, मॅडम, माझ्या अटकेची मॅडमला खूप घाई लागलेली आहे. मॅडमनी कायद्याचा आधार घेऊन कायद्यात जे बसेल ते करावं. आणि मी हायकोर्टला 10 लाखाचं डिफॉर्मेशन त्यांना टाकलेलं. विश्वनाथ कदम आणि विजय गोरखे दोघांना गुंगीचंच औषध दिलं का मी? दुसरं काही यूज केलं नाही का मी त्यांच्यासाठी? आणि बघा, हा गुन्हा 2022चा आहे जो विजय गोरखेचा. तो म्हणतोय ॲसिड टाकलं. मग 3 वर्ष झोपलं का रे बाबा तू ह्याच्यामध्ये? आणि विश्वनाथ कदम म्हणतोय गुंगीचं औषध टाकलं. अरे, माझ्या अकाउंटमधनं फ्लाईटचं तिकीट काढून फुकट फिरताना लाज नाही वाटली का रे तुला? आता तू माझ्यावरती ॲलिगेशन्स करतोय. गुंगीच्या औषधाची टेस्ट करून आण, तू मेडिकलचा पुरावा आण. मी सरेंडर होते तुझ्या सगळ्या गोष्टींना. ज्या पुरुषांबरोबर मी झोपले असेल ना, त्यांचे लॉजचे पुरावे, त्यांचे माझे घाणेरडे मेसेज, चॅटिंग, त्यांना कुठं, कधी, कसं फसवलं, ह्याचे सगळ्याचे कायदेशीर पुरावे द्या. आणि जाता जाता एकच, DCP संभाजी कदम साहेब, त्याच्यानंतर CP अमितेश कुमार साहेब आणि सिनियर PI देशमुख साहेब, देशमाने साहेब, संदीप देशमाने साहेब, तुम्ही माझी खरी बाजू जाणता, सगळं तुम्ही जाणता. तुम्ही 18 दिवसात मी आजारी असल्यामुळं जे काही सहकार्य केलं, मी मरोस तोपर्यंत ह्या सगळ्या सहकार्याला ऋणी राहील. जे काय आहे ते हायकोर्टात मांडलं आहे. वी विल वॉच अँड वी विल वेट फॉर राईट डिसिजन. थँक्यू. जय महाराष्ट्र. नक्कीच आपण बघतोय, ज्या महिलेवरती हे सगळे आरोप झालेले होते त्या महिला स्वतः माझ्याबरोबर होत्या. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही आरोप त्यांच्यावरती केले जात आहेत हे सगळे आरोप खोटे आहेत. या आरोपांमध्ये त्यांना जाणून बुजून सगळ्यांनी एकमत करून ज्या वेगवेगळ्या FIR आहेत, वेगवेगळे या प्रकरणातले पीडित आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात आता हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे, जाणून बुजून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतायत वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र या सगळ्यामध्ये पीडित जे आहेत ते सुद्धा असंच म्हणताना पाहायला मिळतात. त्यामुळे अर्थात या सगळ्यामध्ये आता कोर्टाचा निर्णय काय लागतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण या सगळ्याचं हे सगळंच प्रकरण आता कोर्टात गेल्यामुळे कोर्टातून काय नेमका निर्णय येतो, कुणाचे पुरावे किती खरे किती खोटे हे सगळं कोर्ट ठरवणार आहे. कोर्टातून नेमका काय निर्णय येतो आणि मग कुणाच्या बाजूने हा निकाल लागतोय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect.
टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.